शिक्षकांना टी सक्तीची या विषयावर एक नवीन माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारामध्ये मागवलेल्या माहितीमध्ये प्राथमिक शिक्षकांना टीईटीमधून सूट मिळणार की नाही यावर शिक्षण मंत्रालयाने मोठे उत्तर दिले आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटीमध्ये सूट. प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी सवलत. शिक्षक मंत्रालयाने जारी केले माहिती अधिकारात उत्तर. माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात देशभरातील प्राथमिक स्तरावर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होणे आता अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्रालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की इयत्ता 1 ते 5वी पर्यंत शिकवणाऱ्या कोणत्याही शिक्षकाची नियुक्ती केवळ टीईटी पात्रता प्रमाणपत्र असल्यासच वैध मानली जाईल. याचा अर्थ असा नव्हे की 6 ते 8ला टीईटी लागू नाही. माहिती अधिकारात जी माहिती मागितली त्याचं हे उत्तर आहे. माहिती अधिकार अपील क्रमांक DOSEL/A/25/000351 अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्रालयाने असेही पुनरुच्चारित केले आहे की टीईटी ही किमान शैक्षणिक पात्रता 23 ऑगस्ट 2010 रोजी लागू करण्यात आली होती. आता देशभरातील शिक्षक आणि इच्छुकांना नियुक्ती आणि पदोन्नती दोन्हीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. 2010 पासून टीईटी ही किमान पात्रता घोषित करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावरील नियुक्त्यांसाठी कोणत्याही पर्यायी पात्रतेला परवानगी नाही असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. शिक्षक होण्यासाठी सर्व उमेदवारांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, मग ते कोणत्याही राज्यातील असोत. दस्तऐवजात असेही नमूद करण्यात आले आहे की 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या काही शिक्षकांना पात्रता पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात आला होता, परंतु त्यानंतर टीईटी शिवाय नियुक्ती अशक्य आहे. भविष्यात कोणत्याही उमेदवाराला टीईटी शिवाय नियुक्ती मिळू शकणार नाही. आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या देशभरातील सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य आहे. केंद्राने निश्चित केलेल्या निकषानुसार शिक्षकांची किमान पात्रता. राज्य सरकार स्वतःच्या पातळीवर शिक्षक भरती नियमामध्ये बदल करू शकते का असा प्रश्नही आरटीआयमध्ये विचारण्यात आला होता. त्यानंतर मंत्रालयाने स्पष्ट म्हटले की शिक्षकाची किमान पात्रता केंद्राने ठरवलेल्या मानकानुसार केली जाईल आणि कोणतेही राज्य केंद्र सरकारने ठरवलेल्या मानकांमध्ये बदल करू शकत नाही. जर कोणत्याही राज्यात प्रशिक्षण संस्था उपलब्ध नसेल तर नियुक्तीनंतर त्या व्यक्तीला मर्यादित कालावधीसाठी पात्रता पूर्ण करण्यास सूट मिळू शकते आणि ही पात्रता पूर्ण करण्यासाठी 2 वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. मर्यादित वेळेत टीईटी उत्तीर्ण न होऊ शकणाऱ्या सर्व शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकले जाईल. टीईटीची आवश्यकता कमी करण्याची कोणती योजना नाही. शिक्षण मंत्रालयाने असेही पुनरुच्चारित केले की टीईटी रद्द करण्याची किंवा त्याची अनिवार्यता संपवण्याची कोणतीही योजना नाही. 2012, 2017 आणि 2019च्या आरटीई सुधारणानंतर शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून टीईटीची महत्त्वाची भूमिका अधिक मजबूत करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या या स्पष्ट उत्तरानंतर आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की प्राथमिक शिक्षक होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य झाले आहे. देशभरातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. देशभरातील शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी भविष्यातही हा नियम सुरू राहील. आता हे स्पष्ट झाले आहे की शिक्षकांना टीईटीपासून मुक्तता मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी त्यांच्या टीईटीची तयारी वेगवान करावी. तथापि शिक्षक सरकारकडून कायद्यात सुधारणा करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. एकंदरीत शिक्षकांना टीईटी करणे अनिवार्य आहे. यासारख्या
नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.